नमस्कार जिजेंद्र, स्वागत आहे तुमचं निशा जैन ब्लॉगमध्ये। आज मी बनवून राहिली कुरडीची भाजी आणि ती मला कशी बनवते मी तुम्हाला ते सांगते, कारण की आज मला कुरडीची भाजी खायची इच्छा होती। तर मी आज कुरडीची भाजी बनवून राहिली आहे। तर त्याच्यासाठी साहित्य पण काय काय लागणार ते पण दाखवते आणि मी कशी बनवते ते पण तुम्हाला दाखवते। तुम्ही बघा आणि तुम्हाला कशी येते, कशी आवडते तशी मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा। तर गाईस बघा, मी कुरडी घेतली आहे। तुम्ही चुरा असेल कुरडीचा तेही वापर करू शकता। मी हे कुटून घेतलेली आहे बेलाची आणि याच्यासाठी टमाटर, मिरची, संबा, गोडणी, कांदा असतो। कांदाही असल्यानं खूप चांगली भाजी होते, पण मी कांदा टाकला नाही त्याच्यामध्ये, कारण की आता 10 दिवस आम्ही कांदा वगैरे खात नाही। याच्यासाठी सांगत आहे। याच्यासाठी आता कशी बनवतो आता ती पण बघा। त्याच्यात अगोदर जिरं मोहरी टाकायची। त्याला जिरं, गोडणीचा पाला, मिरची, चांगलं होऊ द्यायचं बारीक। त्यासाठी लागणारा तिखट, 1 चम्मच तिखट, थोडंसं हळद, किंचित आणि मीठ। मी साधी भाजी बनवते, मी टाकत नाही, साध्याच भाजी आवडतात। जेवढे माझ्यासाठी घेतलेले तुम्ही किती घेतात ते बघा। कांदा मी टाकला नाही, लसूणचा पेस्ट मी टाकला नाही। टमाटर टाकले, टमाटर झाले, हळूहळू थोडासा पाण्याचा शिंका द्यायचा। थोडंसं पाणी टाकायचं, त्याने थोडंसं पाणी टाकलं लागते। एका गाईस कुरडीची भाजी, पोळी, लोणचं आणि ठेचा। आता मस्त जेवण करायचं। तुम्ही पण जेवण कसं लागत असेल कमेंट्समध्ये नक्कीच। कुरडीची भाजी झालेली आहे गाईस, तुम्हाला कसं आवडते आणि तुम्ही कमेंट्समध्ये सांगा तुम्ही कशी करता। मी तर माझ्या पद्धतीने साधी भाजी केली, कारण की मला कांदा वगैरे लसूणचा पेस्ट हे काहीच टाकू शकत नाही, म्हणून मी सरळ आपलं साधं सिंपल भाजी केली आहे। तर मला खूप आवडते म्हणून मी केली आहे। तुम्हाला कशी आवडते तुम्ही ते कमेंट्समध्ये नक्की सांगा, तुम्ही कशी बनवता ते पण मला सांगा। आणि भाजी मी जशी केली आहे तशी तुम्ही बघितली, आता चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद। जय जिनेंद्र।